नमस्कार. महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेलो आहोत. तर प्रभाग क्रमांक 20 मधील सामाजिक कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते प्रवीण पाटील साहेब हे आज माझ्यासोबत आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि आपली ही मालिका महापालिकेचे शिलेदार या निमित्त त्यांची आपण विशेष मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनेलच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मनापासून धन्यवाद. साहेब, आपण निवडणूक लढवणार आहात का? नाही, जसं आपण आता मला सुरुवातीला म्हटलात की प्रभाग क्रमांक 20 मधील सामाजिक कार्यकर्ते, तर मुळात हे आमचे मार्गदर्शक आणि आमचे दैवत सत्यजित बंटी पाटील साहेबांची आम्हाला शिकवण आहे की निवडणूक लढवणं हे आमचं अंतिम ध्येय आहे. समाजात काम करत असताना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवायलाच पाहिजे ह्याची काय गरज मला तर वाटत नाही. म्हणजे आम्हाला आमच्या साहेबांनी शिकवून दिलं त्यानुसार निरंतर काम करत राहील लोकांचं, हेच माझं ध्येय आहे. ठीक आहे, तर काही अंशी काही वेळा जर गरज पडली आणि तसा आदेश आला तर 100% त्या गोष्टी नकार मी पण देणार नाही. परंतु माझ्या दृष्टिकोनातून आता नगरपालिकेची निवडणूक या गोष्टीला मी दुय्यम स्थान देतो आणि लोकांच्या समस्यांना मी प्रायोरिटीने पहिलं स्थान देतो. आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. असे प्रमुख असे कोणते सामाजिक उपक्रम राबवले? जसं आता पण मला विचारलात, मला सांगायला म्हणजे फार आनंद होईल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन एक काळाची गरज आहे प्रत्येक शाळा आणि कॉलेजेसमध्ये, ते आणण्याचं पहिलं काम मी केलं. आणि त्या कालावधीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेला सन्मान्य सत्यजित बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 25 लाखाचा भरघोस निधी दिला गेला आणि महानगरपालिकेच्या शाळांच्या मध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवली. हे माझं पहिलं काम झालं. त्यानंतर रोटरी क्लबच्या माध्यमातून बोलक्या शाळा या प्रकल्पात देखील मी साधारणतः 9 ते 10 शाळा आपण करून दिल्या. तसेच विविध स्तरावरती काम करत असताना सामाजिक अडचणीची जाणीव घेऊन प्रशासकीय कार्यालयांच्या मध्ये किंवा आता घडत असलेला जो मराठा मुलांचा कुणबी दाखल्याचा विषय त्यामध्ये देखील खूप अशी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये नेहमी सक्रिय माझा सहभाग संघटनात्मक लेवलला पण राहिला आणि स्थानिक पातळीवर राहिलेला आहे. आता हे सामाजिक कार्य झालं, तर तुमच्या परिसराविषयी जर विचारायचं झालं तर हा तुमचा जीवबानाना जाधव पार्क कोल्हापूरचं हिल स्टेशन म्हणून म्हणजे इकडे बघितलं जातं, ह्या परिसराकडे बघितलं जातं. तर हा परिसर दुर्लक्षित राहण्याचं कारण काय? म्हणजे जसा विकास व्हायला पाहिजे होता ह्या परिसराचा तो झालेला नाही. नाही, आपण पत्रकार म्हणून जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी खरोखर तिखट शब्दात देईन की जीवबानाना जाधव पार्क हा दुर्लक्षित राहण्यापाठीमाग खऱ्या अर्थानं जबाबदार महानगरपालिका आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तयार होणारी इच्छुक उमेदवार त्याला 2 नंबरला जबाबदार आहेत आणि प्रशासन आहेच आणि राजकीय नेते मंडळी पण आहेत. मी तुम्हाला थोडस जीवबानाना जाधव पार्क विषयी जर मला बोलायचं झालं तर जीवबानाना जाधव पार्क हे कोल्हापूरचं हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. बरोबर, तुम्ही बघताय जीवबानाना जाधव पार्कची भौगोलिक रचना अशी आहे की हा प्रभाग पूर्वीच्या प्रभाग 81 मधला शेवटचा घटक आहे आणि तो रस्त्याच्या अलीकडे आहे. पण आम्ही कनेक्टेड आहोत प्रभाग क्रमांक 79. मुळात आमच्या या ठिकाणी मतदानाची टक्केवारी फार कमी होती. आता मतदाना टक्केवारी वाढण्यासाठी देखील मी जबाबदार आहे, वाढण्यासाठी म्हणतो. त्याच्या मागचं कारण पण एकदम हास्यास्पद आहे, सांगतो तुम्हाला. कारण ज्यावेळेला मी इथं राहायला आलो त्याला तुरळक वस्ती होती. खऱ्या अर्थानं जीवबानाना जाधव पार्क असेल फेज नंबर 1 ही मूळ वस्ती पूर्वीची. आता ह्या ज्या वस्ती आहेत इकडे वाढली नंतरची डेव्हलपमेंट. त्याला मी ज्यावेळेला इथं राहायला आलो त्यावेळेला आजूबाजूला कुठली घरं नव्हती. त्या परिस्थितीत मी काम सुरुवात केली आणि ज्या वेळेला मी थोडस अग्रेसिव्ह लेवलला काम करत होतो, माझं स्पीड चांगलं होतं, त्यावेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची भावगीर्दी एवढी झाली, प्रत्येक पक्षाची लोक आली, प्रत्येक संघटनेची लोक आली. मग त्यांनी हा माझा गट, हा तुझा गट असं करत त्यांनी त्या मतदान नोंदणीला भाग केलं आणि त्यामुळं ती मतदान नोंदणी झाली. म्हणजे त्या उमेदवाराने इथे येण्यासाठी भाग स्पर्धक म्हणून मी भाग पाडला आणि मग ती इथं आलेली मतदार नोंदणी झाली. माझ्या माध्यमातून मग पदवीधरची मतदार नोंदणी चांगली झाली, स्थानिक मतदार नोंदणी पण आमच्या इथे चांगली झाली. पण मी सर्वतोपरी ह्या गोष्टीला महानगरपालिकेने राजकीय नेते मंडळीच मी ह्या गोष्टीला दोषी का मानतो. कारण काय होते की महानगरपालिका काय म्हणते की इथं काम करायला गेलं, इथं निधी द्यायला गेलं तर मतदान कमी आहे. नगरसेवकला सांग, नगरसेवक काय म्हणतोय इथं मतदानाचं पॉकेट कमी आहे. बरोबर,
मग आपण काम करू शकत नाही. अशा या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हम्म. आता सन्मान्य सत्यजित बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून पहिला रस्ता सत्यजित बंटी पाटील साहेबांनी, त्याच्यापूर्वी सदाशिव मंडलिक साहेबांचा रस्ता, 2 रस्ते झाले. त्यानंतर मग टप्प्याटप्प्यानं मग त्याचे दुसरे माझे आमदार त्यांनी केलं. त्यानंतर आमचे सन्मान्य माझे आमदार रुद्र पाटील साहेबांनी केलं. सर्वपक्षीय लोकांनी टप्प्याटप्प्यानं सुरुवात केली कालांतरानं. परंतु म्हणावा तितका जो का आहे डेव्हलपमेंटचा भाग तो फार कमी राहिला. आता कोल्हापुरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून याकडे पाहिलं जातं, कारण 5 प्रभागाचा मिळून हा प्रभाग होणार आहे. तर या प्रभागातील मुख्य समस्या तुम्हाला काय वाटतं? आता ते कसं असते, नियतीचा खेळ की दरवर्षी आमच्याच प्रभागाकडे निराशा येते. आता त्याला सुदैव म्हणावं लागेल काय मला माहित नाही, पण आमचाच प्रभाग एवढा मोठा झाला की आधीच समस्या भरपूर आहेत, त्यात पुन्हा तो प्रभाग मोठा झाला. आता प्रामुख्यानं जर काही प्रमुख समस्या बघायला गेल्या आपण, तर त्यामध्ये सगळ्यात पहिली समस्या जी आहे ती भौतिक सुखसुविधा त्या फार कमी आहेत. पाण्याची समस्या आहे असं लोक म्हणतात, काही अंशी पाण्याची समस्या आहे. विभागीय कार्यालयाची नितांत गरज आहे. म्हणजे ते कुठलं कार्यालय महानगरपालिकेचे की ज्या कार्यालयाच्या माध्यमातून या 5 प्रभागामध्ये यंत्रणा योग्य पद्धतीने गेली पाहिजे. आरोग्याच्या समस्या आहेतच, वाहतुकीच्या समस्या आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, परंतु आजूबाजूचा परिसर मात्र मागासल्यासारखा. सगळ्यात जास्त समस्येनं जर भेडसावणारी कुठली एरिया असेल तर प्रभाग क्रमांक 20. तर आता तुम्ही महापालिका निवडणुकीत म्हणजे तुमचं नाव पुढे चर्चेत आहेच या प्रभागातून. तर तुमच्या समोर इतर राजकीय पक्षांचा पर्याय आहे, म्हणजे शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, मात्र तुम्ही काँग्रेसचीच निवड का केली? हा जो आपला प्रश्न आहे, म्हणजे हा तुमचा राजकीय तुम्हाला प्रश्न, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी काँग्रेसची निवड केलेली आहे. माझ्या दुसरा कुठलाही ऑप्शन नाही, ना कुठला पर्याय नाही माझ्याकडे. माझा पर्याय एकच आहे. आमचे मार्गदर्शक, आमचे दैवत सत्यजित बंटी पाटील साहेब, हा एकच पर्याय माझ्यासाठी खुला आहे. दुसरा कुठलाही पर्याय मी बघितलेला नाही, विचार करणार नाही. दुसरा कुठला पर्याय मी कधी मनात पण आणले. आम्ही बंटी साहेबांचे असे कार्यकर्ते आहोत, साहेब जो देतील तो आदेश, साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते धोरण. म्हणून मी मगाशी आपल्याला म्हणलो, बंटी साहेबांना आम्हाला शिकवले, समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच नगरपालिकेत यायला पाहिजे किंवा निवडणूक लढवावी असं काय नाही. नगरपालिकेत निवडणूक न लढवून जाता देखील लोकांच्या समस्या मी सोडवू शकतो. काही अंशी निमित्त म्हणून असेल, पण माझ्या डोक्यात महानगरपालिका म्हणून जर लढवायची झाली तर त्याचे सर्वतोपरी अधिकार, त्याचे सर्वतोपरी अधिकार आणि आदेश ते फक्त बंटी साहेबांच्याकडे असतील. साहेब सांगतील तेच आम्ही करणार. त्यामुळं पर्याय किंवा काहीतरी राजकीय महत्वाकांक्षी वेगळे अजिबात काय नाही. मी आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना पण सांगतो, आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आमची निष्ठा ही बंटी साहेबांच्या समोर नेहमीच नतमस्तक आहे. बंटी साहेब सोडून कुठलाही पर्याय, कुठलाही ऑप्शन वैयक्तिक प्रवीण पाटीलच्या आयुष्यात अजिबात नाही. प्रवीणजी, जर तुम्हाला प्रभागातील जनतेनं संधी दिली आणि तुम्ही महापालिकेत नगरसेवक या पदावर विराजमान जर झालात, तर प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणकोणत्या कामांना प्राधान्य द्या? नगरपालिकेचा निवडणूक भाग तुम्ही आता भाग थोडासा बाजूला ठेवू. लोकांनी संधी दिली काम करण्याची, तर ते काम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा माझं प्रथम कर्तव्य असं असेल की ह्या प्रभाग 20 साठी एक विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी प्रभागाच्या असणं फार गरजेचं आहे, ज्या माध्यमातून ह्या प्रभागातील साफसफाई असेल, कचरा उठावा असेल, औषध फवारणी असेल, यासाठी लागणारी वैयक्तिक यंत्रणा महानगरपालिका असायला पाहिजे. त्यानंतर त्याच विभागीय कार्यालयामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून काही प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक असावी, जे दैनंदिन लोकांना भेटतील, लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या तिथपर्यंत जातील. आता त्या समस्या म्हणजे कुठल्या की निधीच्या अनुषंगाने असेल, रस्त्याची कामं असेल, ह्या अनुषंगाने मुख्य आमचे जसं मुख्य अधिकारी आमचे काम करतात त्या पद्धतीने. त्यानंतर ह्या प्रभागाच्या सुरक्षितेसाठी, आता ह्या प्रभागाची सुरक्षा म्हणजे का, तर हा प्रभाग शहराच्या बरोबर सुरुवातीला आहे. त्यामुळं इथं पोलीस गस्त असणं गरजेचं आहे, पोलीस चौकी असणं गरजेचं आहे. 2 छोट्या चौक्या आहेत, परंतु त्या चौकीच्या पाठीमागच्या बाजूनच वर येण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे कोण चुकून जर आला तर ते कळत नाही. त्यामुळे जे काही अवैधरित्या चालणारे व्यवसाय
त्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी आणि या प्रभागाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असतील किंवा जी तत्सम लागणारी सुरक्षिततेची यंत्रणा आहे त्यासाठी 100% मी काम करेन. शहरासाठी जाणारा पाणी पुरवठा जो आहे महत्वाचा पाणी पुरवठा म्हणजे सन्मान्य बड्डी पटेल साहेबांनी ज्या गोष्टीसाठी आपले आमदारकी पणाला लागले आणि जे काम करून दाखवलं जे कोणी केलं नाही ते म्हणजे थेट पाईप योजना. त्या थेट पाईप योजनेचं मुख्य जे वितरण आहे ते आमच्या जोबानाना जाधवपारच्या वरच्या बाजू कुईखडी म्हणून आहे त्यातील होते. त्यासाठी वैयक्तिक पाणी वितरणाची जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची तिथे जास्त संख्या उपलब्ध करून दिली आणि त्याचे लक्ष ठेवून ही एक माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे जेणेकरून लोकांना पाणी असेल, सुरक्षा असेल, दैनंदिन जीवनातल्या आरोग्याच्या समस्या या सगळ्यासाठी एक वेगळी यंत्रणा खास करून राबेल. त्यामध्ये फक्त प्रभाग 20च नाही तर उपनगरातल्या बऱ्याचशा सगळ्याच वॉर्ड असतील त्यांना मदत होईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल? हे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या या चॅनलचं मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या योग्य समजलात माझी मुलाखत घेण्याच्या दृष्टिकोनातनं. मी आपल्या माध्यमातनं या समस्त या प्रभागातीलच नव्हे तर समस्त व्ह्युअर्स आणि जनतेला मी एवढं सांगू इच्छितो की निवडणूक तुमचा अधिकार आहे. तो कोणाला चोरी करू देऊ नका. कारण निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या मतदानाची चोरी केल्यानंतर तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांना काय सोसावं लागतं त्यात आपण दैनंदिन जीवनात बघतो. त्यामुळं जागे व्हा आणि आपलं मत चोरी देऊ नका. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की सन्मान्य सतेज पाटील साहेब जो उमेदवार देतील तो 100% तुमच्या सगळ्या समस्या सोडून तेवढाच ताकदीचा असणार, तेवढा सक्षम असणार. सन्मान्य सतेज पाटील साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आपण महाविकास आघाडीच्या पॅनेलला भरघोस मताने विजय करा. मी इतकंच तुम्हाला सर्वांना आवाहन करेन. प्रवीणजी, आज तुमचा वाढदिवस आहे. आज पुन्हा एकदा तुम्हाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुमच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.